नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण तिसऱ्या पाठाला सुरुवात करणार आहोत। त्या पाठाचे नाव आहे ब्रिटिश सत्तेचे परिणाम। तर मागील पाठात आपण पाहिले की व्यापारी म्हणून भारतात आलेल्या इंग्रजांनी हळूहळू भारताच्या विविध प्रांतांवर वर्चस्व मिळवायला सुरुवात केली आणि कशा पद्धतीने भारतात आपली सत्ता स्थापन करण्याचा प्रयत्न केला। आज आपण या पाठात इंग्रजांनी भारतातील राहिलेल्या प्रांतांवर कसे वर्चस्व निर्माण केले आणि आपली सत्ता संपूर्ण भारतावर कशी स्थापन केली, त्याचे भारतावर काय परिणाम झाले याची माहिती आपण घेणार आहोत। त्यामध्ये आपण मुद्दा बघणार आहोत ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना। यामध्ये वास्को द गामा ते भारतात येण्याचा सागरी मार्ग शोधून काढला। या प्रदेशावर आपले वर्चस्व असावे म्हणून युरोपीय सत्ता भारताच्या किनाऱ्यावर कशा येऊन पोहोचल्या हे आपण मागील पाठात पाहिले आहे। यामध्ये डच, पोर्तुगीज, ब्रिटिश, फ्रेंच हे युरोपीय सत्तादेश प्रामुख्याने होते। त्यामुळे त्यांच्यात भारतावर सत्ता स्थापन करण्याची जणू स्पर्धा चांगली लागली होती। इंग्रज जेव्हा व्यापाराच्या निमित्ताने आले तेव्हा भारतात आधीच गोव्याच्या किनारपट्टीवर असलेल्या पोर्तुगीजांचा त्यांना विरोध झाला। नंतरच्या काळात इंग्रज पोर्तुगीज यांचे संबंध मैत्रीचे होऊन त्यांचा विरोध कमी झाला, परंतु भारतावर वर्चस्व निर्माण करण्याच्या स्पर्धेत स्थानिक सत्ताधीशांच्या विरोधाला इंग्रजांना तोंड द्यावे लागले। त्यातील एक स्थानिक सत्ताधीश म्हणजे मराठे होय। आपण आज इंग्रज व मराठे यांच्यातील संघर्ष समजून घेणार आहोत। त्यामध्ये इंग्रज भारतात आले आणि त्या काळात भारतात मुघल सत्ता उतरणीला लागली होती, तर मराठ्यांची सत्ता प्रबळ व मजबूत होती। मराठ्यांची घट्ट पकड ही भारताच्या दक्षिणेकडे होती। मुंबई व आसपासच्या प्रदेशाचा त्यांच्यात समावेश होत होता। मुंबई हे इंग्रजांचे पश्चिम भारतातील प्रमुख केंद्र होते। त्यामुळे इंग्रजांचा प्रयत्न होता की ती आपल्या वर्चस्वाखाली आणणे, परंतु मराठ्यांच्यामुळे त्यांना ते शक्य होत नव्हते। पेशवा माधवराव यांच्या मृत्यूनंतर त्यांचा चुलता रघुनाथराव याने पेशवेपदासाठी इंग्रजांची मदत मागितली। त्याला वाटले इंग्रजांच्या मदतीने मला पेशवेपद मिळेल, म्हणून तो इंग्रजांकडे मदत मागण्यासाठी गेला। त्याच्या या कृतीमुळे मराठा सत्तेपासून दूर असलेल्या इंग्रजांनी मराठ्याच्या राजकारणात प्रवेश केला। त्यांना हीच संधी हवी होती। या संधीचा त्यांनी फायदा उचलला। 1774 ते 1818 या दरम्यान मराठे व इंग्रज यांच्यात 3 युद्धे झाली। पहिल्या युद्धात मराठा सरदारांनी एकजुटीने इंग्रजांना तोंड दिले, त्यामुळे मराठ्यांचा विजय झाला। 1782 साली सालबाईचा तह होऊन मराठा इंग्रज हे पहिले युद्ध संपले। त्यानंतर तैनाती फौजा कशा प्रकारे झाल्या। लॉर्ड वेलस्ली 1718 मध्ये गव्हर्नर जनरल म्हणून भारतात आला। इसवी सन 1798 ते 1805 अशी त्यांची कारकीर्द होती। त्याने केलेल्या अनेक लढाया, मिळवलेले विजय व त्याचे डावपेच यामुळे त्यांची कारकीर्द खूप गाजली। तो गव्हर्नर जनरल असताना ईस्ट इंडिया कंपनीच्या राज्याची मोठ्या प्रमाणावर वाढ झाली। इंग्रजांनी संपूर्ण हिंदुस्थानावर आपली सर्वश्रेष्ठ सत्ता स्थापन करावी, नाहीतर इंग्लंडला निघून जावे असे त्याचे मत होते।
हिंदी राजांना आपल्या वर्चस्वाखाली आणण्यासाठी व त्यांचा अधिकाधिक प्रदेश आपल्या ताब्यात आणणे यासाठी लॉर्ड वेलस्लीने तैनाती फौजेची योजना राबवली. या योजनेमुळेच त्याला मोठे यश मिळाले. तैनाती फौजेच्या करारानुसार भारतीय सत्ताधीशांना इंग्रजांच्या लष्करी मदतीचे आश्वासन देण्यात आले. मात्र त्यासाठी काही अटी घातल्या. त्या अटी पुढीलप्रमाणे होत्या. त्यामध्ये पहिली अट होती, भारतीय राज्यकर्त्यांनी आपल्या राज्यात इंग्रजांचे लष्कर ठेवावे. दुसरी अट होती, त्या लष्कराच्या खर्चासाठी रोख रक्कम किंवा तेवढ्या उत्पन्नाचा प्रदेश कंपनीला सोडून द्यावा. त्यानंतर तिसरी अट होती त्यांची, तैनाती फौजेचा स्वीकार करणाऱ्या सत्ताधीशांनी इंग्रजांच्या मध्यस्थीनेच इतर सत्ताधीशांशी संबंध ठेवावे. त्यानंतर चौथी अट त्यांची होती ती म्हणजे तैनाती फौजेच्या स्वीकार केलेल्या सत्ताधीशांनी आपल्या दरबारी इंग्रजांचा रेसिडेंट म्हणजे प्रतिनिधी ठेवावा. अशा या अटी त्यांच्या होत्या. वरील अटींचा विचार केला तर आपल्या लक्षात येते की इंग्रजी लष्कर ठेवल्याने इंग्रज लोकांना रोजगार मिळणार होता, तर हिंदी सैन्य बेरोजगार होणार होते. तर तसेच कधी त्या राजाने बंड केले तर इंग्रजी सैन्याच्या मदतीने इंग्रज त्याला पराभूत करू शकणार होते. इंग्रजांचा प्रतिनिधी सत्ताधीशांच्या दरबारात असल्याने राजाच्या प्रत्येक हालचालींवर त्यांचे लक्ष हे राहणार होते. त्यामुळे तैनाती फौजांचा स्वीकार करणाऱ्या भारतीय सत्ताधीशांना आपले वर्चस्व गमवावे लागणार होते. भारतात तैनाती फौजेचा स्वीकार करणारा निजाम हा पहिला सत्ताधीश होता. वेलस्लीच्या कारकिर्दीतच दुसरे मराठा इंग्रज युद्ध 1802 ते 1804 मध्ये घडून आले. 1802 मध्ये दुसऱ्या बाजीराव पेशव्याने इंग्रजांशी तैनाती फौजेचा करार केला. हा करार वसईचा तह म्हणून प्रसिद्ध आहे. बाजीरावने इंग्रजांशी अशी गुलामगिरी स्वीकारणे शिंदे, गायकवाड, भोसले, होळकर यांसारख्या मराठी सरदारांना मान्य नव्हती. त्यामुळे दुसरे इंग्रज मराठा युद्ध झाले. त्यात इंग्रजांना विजय प्राप्त झाला. या विजयानंतर इंग्रज मराठा सत्तेत ढवळाढवळ करू लागले. मराठ्यांच्या नको त्या गोष्टीत लक्ष घालू लागले. ती गोष्ट पेशवेपदी असलेल्या बाजीरावाला सहन झाली नाही आणि त्याने इंग्रजांविरुद्ध युद्ध पुकारले. या युद्धात बाजीराव पराभूत झाला. 1818 मध्ये तो इंग्रजांना शरण आला. त्याच्या शरण येण्याने व तैनाती फौजांचा मराठ्यांनी स्वीकार केल्याने मराठा सत्तेचा शेवट झाला. अतिशय प्रबळ अशी मराठ्यांची सत्ता त्यांच्या एकमेकांना मदत न करण्यामुळे व सत्तेच्या लोभापायी नष्ट झाली. याच दरम्यान मुघलांची राजधानी दिल्ली प्रत्यक्षात दौलतराव शिंदे यांच्या नियंत्रणाखाली होती. शिंद्यांचा फौजेचा पराभव करून जनरल लेक याने मुघल बादशहाला ताब्यात घेऊन हिंदुस्तान जिंकला. तर अशा प्रकारे आपण ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना कशा प्रकारे झाली ती पाहिली. तर मी इथेच थांबते, तुमची रजा घेते. धन्यवाद.